टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नवी मुंबईच्या पनवेलमध्ये शेकाप पक्षाचा वर्धापन दिन सोहळा आज मोठ्या थाटामाटात पार पडलेला आहे। 1947 पासून ज्या पक्षाने महाराष्ट्राचं राजकारण केलं किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो पक्ष आत्ताही सक्रिय आहे त्या पक्षाचा हा वर्धापन दिन सोहळा 78वा वर्धापन दिन सोहळा आज होता आणि त्यामुळे या पक्षाचे जे प्रमुख आहेत जयंत पाटील त्यांनी एक वेगळा प्रयोग करायचं ठरवलं आणि तो म्हणजे शेकापच्या या वर्धापन दिन सोहळ्याला महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना म्हणजे प्रमुख नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेलं होतं। त्यानुसार ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्याचबरोबर काँग्रेसतर्फे विजय वडेट्टीवार यांनाही त्यांनी निमंत्रण दिलेलं होतं, मात्र विजय वडेट्टीवार काही कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून नव्यानच प्रदेशाध्यक्ष झालेले शशिकांत शिंदे यांनी सुद्धा उपस्थिती लावलेली होती। मात्र महाविकास आघाडीच्या या वर्तुळाच्या पलीकडे जाऊन जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन स्वतःहून निमंत्रण दिलेलं होतं आणि त्यानुसार पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केलेली होती। त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। त्यांनी जवळपास 15 मिनिटांचं भाषण केलं आणि 15 मिनिटांमध्ये कोकणच्या मातीशी धरून काही महत्त्वपूर्ण टिप्पण्या केल्या, महत्त्वपूर्ण वक्तव्य केली आणि कोकणातल्या माणसाला जागा राहण्याची विनंती सुद्धा केली। त्यामध्ये जमिनींची जे काही विक्री होते आहे किंवा ज्या पद्धतीने विकासाच्या नावाखाली जमिनी हडप केल्या जात आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये खास करून कोकणामध्ये ज्या पद्धतीने जमिनींची विक्री होते आणि त्यानंतर नवे जे काही राजकारणी आहेत त्यांचा विकास होतोय, बिल्डरांचा विकास होतोय, त्याचबरोबर नवीन जे उद्योजक बाहेरच्या राज्यातून येत आहेत त्यांचा विकास होतोय, त्या पलीकडे मात्र भूमिपत्र म्हणून आपल्याला नेमकं येत्या काळामध्ये काय मिळणार हा देखील प्रश्न जो आहे तो राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला होता। या शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं या सगळ्या नेत्यांना एकत्रित करून कुठेतरी महाराष्ट्रासाठी आम्ही सगळे एकत्रित आहोत हा मेसेज देण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांचा होता आणि त्यानुसार त्यांचा तो प्रयत्न जो आहे तो सफल झाल्याचं पाहायला मिळतं आहे। खासदार संजय राऊत यांनी देखील भाषण केलं, ते देखील शेकाप या राजकीय पक्षावरती आत्तापर्यंतची जी काही जडणघडण झाली त्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलं। त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जेव्हा कोकणामध्ये भाषण झालेलं आहे तेव्हा त्यांनी कोकणच्या जमिनीला धरून काही महत्त्वपूर्ण संदेश जो आहे तो या कोकणवासियांना दिलेला आहे। रायगडबद्दल बोलताना ते फार पोटतिडकीनं बोलत होते आणि या सगळ्या व्यासपीठावरती हे सगळे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते एकत्रितपणे पाहायला मिळाले। सकाळपासून आपण पाहतो या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी काही लगबग शेकापच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये होती त्याचबरोबर जी तळमळ जयंत पाटील यांच्यामध्ये पाहायला मिळत होती त्यानुसार जोरदार अशी तयारी या कार्यक्रमाला घेऊन जयंत पाटील यांनी केलेली होती। राज ठाकरे यांना स्वतः घरी जाऊन त्यांनी 8 दिवसापूर्वी निमंत्रण दिलेलं होतं आणि त्यांची विनंती मान्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यानंतर जवळपास 2 तासांचा हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडलेला आहे। मात्र महाविकास आघाडीची मोठ ही वेगवेगळ्या पद्धतीनं बांधली जाण्याचे प्रयत्न जे आहेत ते या महाविकास आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षाकडून केले जात आहेत आणि तोच एक प्रयत्न हा शेकापचा होता असं देखील बोललं जाते। मात्र या महाविकास आघाडीच्या वर्तुळाच्या पलीकडे जाऊन या वेळेला एक नवे पाहुणे होते, ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे। मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर हिंदी सक्तीचा GR शासनाला त्यांनी मागे घ्यायला भाग पडला आणि त्यानंतर विजयी मेळावा जो पार पडलेला होता तेव्हा सुद्धा महाविकास आघाडीच्या आणि या सगळ्या मुद्द्याला धरून जे विरोधक एकत्रित आलेले होते ते सगळ्यांची भाषणं होण्याची टळलेली होती आणि त्यावेळेला फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचीच भाषणं झालेली होती आणि त्यानंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शेकापच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मिसळताना पाहायला मिळाले। राज ठाकरेंच्या भाषणामध्ये त्यांनी गुजरातमधल्या जमिनी ह्या बाहेरच्या लोकांना विकल्या जात नाहीत तशा पद्धतीचा शासन निर्णय गुजरात सरकारने केलेला आहे याचा सुद्धा दाखला दिला आणि त्यानंतर राज्यात सुरू असलेली हिंदी सक्तीचे मुद्दे असतील किंवा हिंदी सक्तीचा जो काही प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुरू आहे त्यावरून सुद्धा त्यांनी टीका केली। त्याचबरोबर मुंबईमध्ये गुजराती संमेलन जे शासनाच्या माध्यमातून भरवलं जाणार आहे त्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे। शेकाप या राजकीय पक्षाची 1947 पासून सक्रियपणे राजकारण या पक्षानं पाहिलेलं आहे। स्वातंत्र्याच्या आधी 15 दिवस म्हणजे शेकापची स्थापना झालेली होती आणि त्यानंतर आत्तापर्यंत या पक्षानं अनेक संकटांना तोंड देत महाराष्ट्रामध्ये आपलं सक्रिय राजकारण चालू ठेवलेलं आहे। त्यावरती सुद्धा काही आठवणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी देखील गाजवलेले आहेत। मात्र आजचा जो काही कार्यक्रम होता तो अत्यंत महत्त्वाचा होता।
पनवेलमध्ये हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडलेला होता आणि पार पडलेला आहे। त्यासाठी हजारोंच्या संख्येनं जे शेकापचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सगळे जे काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले होते। मात्र या सगळ्या मेळाव्याच्या निमित्तानं प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्याचबरोबर ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या ज्या काही नेत्यांनी इथं हजेरी लावलेली होती त्यांना या व्यासपीठावरती एकत्रित पाहणं हा सगळा कार्यक्रम पार पडलेला असला तरी मात्र राज ठाकरेंच्या भाषणाच्या माध्यमातून महाराष्ट्रावरती अन्याय झाला नाही पाहिजेत आणि महाराष्ट्रावरती जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा आम्ही सगळे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्रित राहू अशा पद्धतीचा संदेश सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर जयंत पाटील हे देखील मराठीच्या मुद्द्यावरून सगळे एकत्रित आलेले होते। मात्र महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा सगळ्या विरोधकांनी एकत्रितपणे येणं गरजेचं असल्याचं सुद्धा मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन मनीष सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।